बंधूंनो, स्वरा समृद्धी परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आज आलेलो आहे उस्तळगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव बाबासाहेब रामभाऊ कोसे, राहणार उत्तर खालसा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। माझा मोबाईल नंबर 9834 88 83 73। मी मॅजिक गुलाबीची लागवड केली। 3 किलो बियाणे घेतले होते। 3 किलो बियाणे मध्ये माझी जवळपास 1.5 एकर लागण झाली। उगवण क्षमता असल्यामुळे भरपूर 1.5 एकर लागवण झाली। एकरी 20 टनापर्यंत आवरेज निघला। आवरेज निघल्यानंतर टिकवण क्षमता या कांद्याची भरपूर आहे। मी 15 डिसेंबरला लागवड केलेली या कांद्याची। तर जवळ मार्च मध्ये कांदा तयार झाला। मार्च मध्ये हा कांदा जाळीत जवळपास भरण्यात गेलेला आहे। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, आजची तारीख आहे 7 ऑगस्ट। तर कांद्यात साईडला कांदा बघू शकतो आपण, आजही टाकला तसंच कांदा आहे। शेतकरी बंधू आपल्याला काढून दाखवत आहेत साईडून कांदा, हा बघू शकता। हा बघा कांदा जाळीत जेव्हा मार्च मध्ये टाकल्यानंतर आतापर्यंत हा कांदा आहे तसाच निघू राहिलेला आहे। हा कांद्याला चकाकी भरपूर आहे। या कांद्याला कोजळी येत नाही, काय नाही, टिकवण क्षमता ज्यादा आहे। शिवाय हा कांदा आपल्या मार्केटला जवळपास इतर कांद्यापेक्षा 2 रुपयाने जादा जातो। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? माझं म्हणणं आहे तर इतर शेतकऱ्याला हा स्वरा समृद्धीचाच कांदा शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे। कारण आपल्याला शेतकऱ्याला याची उत्पन्न भरपूर आहे, त्याच्यामुळे याला शिवाय टिकाऊ क्षमता जाईल, ज्यादा दिवस राहते। भरल्यापासून हा कांदा आहे तसाच जवळपास निघतो। आणि तुम्हाला उत्पन्न किती भेटलं सर याच्यामध्ये? सर याच्यात उत्पन्न मला जवळपास एकरी 20 टनापर्यंत उत्पन्न भेटलेलं आहे। एकरी 20 टनापर्यंत। तुम्ही समाधानी आहात का? हो सर, समाधानी तर एकदम 1 नंबर समाधानी कांद्यांच्या इतर कांद्या। सांगू इच्छितो की शेतकऱ्याने कमीत कमी आपण ज्यावेळेस 2-3 एकर करतो त्यावेळेस 1 एकर तरी कांदा करून बघितला पाहिजे ना, त्यावेळेस शेतकऱ्याला अनुभव येईल। ओके, धन्यवाद।